कल्पना करा की तुम्हाला एखादी छोटीशी जखम झाली आहे किंवा थोडासा ताप आलाय. तुम्ही नेहमीप्रमाणे औषध घेताय, पण ते औषध शरीरावर काहीच परिणाम करत नाहीये. जर औषधच परिणाम करणार नसेल तर आपण बरे कसे होणार? याच गोष्टीला WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जगातील 10 मोठ्या धोक्यांपैकी एक मानलंय आणि याला नाव आहे AMR म्हणजेच अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स. हा अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स नेमका कसा तयार होतो, कसा वाढतो, त्यामागची कारणं काय आहेत आणि त्यावरती उपाय काय आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर सीमा गायकवाड भोरे. डॉक्टर सीमा या इचलकरंजी येथील पाम आयडी केअर अँड डायग्नॉस्टिक सेंटरच्या को फाउंडर आणि कन्सल्टंट इन्फेक्शियस डिसीजेस स्पेशालिस्ट आहेत. AMR म्हणजे अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स बद्दल सर्व माहिती या एकाच पॉडकास्टमधून तुम्हाला मिळेल आणि त्यासाठी हा एपिसोड पूर्ण पहा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत सुद्धा शेअर नक्की करा. एन्जॉय द शो. मॅम, अँटीबायोटिक रेजिस्टन्स किंवा अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स बद्दल आजकाल खूप चर्चा होतीये. अगदी रिसेंटली आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या एका रेडिओ शोमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की अँटीबायोटिक खाताना डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय खाऊ नका, तसंच मनाने घेऊन खाऊ नका. तर ह्या गोष्टीची एवढी जास्त चर्चा का होतीये, ही गोष्ट एवढी गंभीर का आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं अगोदर बेसिक विचारायचं झालं तर अँटीबायोटिक रेजिस्टन्स किंवा अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स म्हणजे काय? सो पहिलं तर अँटीबायोटिक्स म्हणजे काय? अँटीबायोटिक्स इज अ लाईफ सेव्हिंग ड्रग, ज्याला Okay. आपण जीवन आवश्यक औषध असं म्हणू शकतो. सो कुठेतरी ट्रीटमेंटच्या प्रोसेसमध्ये अँटीबायोटिक्सला लाईफ सेव्हिंग ड्रगचा दर्जा त्यांनी कुठेतरी हरवलाय. एव्हरीबडी एव्हरी नाव अँड देन ज्याला जसं पाहिजे तसं ते प्रिस्क्राईब करतात, जसं पाहिजे ते घेतात. जसं तुम्ही म्हटलात की जाऊन मेडिकलमधनं औषध घेणं हे खूप कॉमन प्रॅक्टिस आहे आजकाल. बरोबर. सो समवेअर इट हॅज लॉस्ट इट्स नेम ऑफ लाईफ सेव्हिंग ड्रग. त्याचं तो टायटल त्यांनी कुठेतरी हरवलं. तर बेसिकली व्हॉट इज अँटीबायोटिक? अँटीबायोटिक इज वेन अ ड्रग, कुठलंही औषध जर आपण कुठल्या तरी इन्फेक्शनला ट्रीट करायला वापरतो तर आपण त्याला अँटीबायोटिक असं म्हणतो. तर ह्याचे खूप सारे ग्रुप्स आहेत की जसं बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर आपण त्याला अँटीबॅक्टेरियल्स म्हणतो. व्हायरल इन्फेक्शनमध्ये आपण त्याला अँटीव्हायरल म्हणतो. असं त्याचं खूप सारं क्लासिफिकेशन आहे आणि अकॉर्डिंगली वी यूज दोज ड्रग्स. आपण त्या Okay. ड्रग्सचा वापर करतो. पण मग AMR म्हणजे काय? आता बेसिकली अँटीबायोटिक घेतल्यावरती आपल्याला इन्फेक्शनमध्ये त्याला आराम पडला पाहिजे, इन्फेक्शनमधनं बरं व्हायला पाहिजे. बरोबर. जर अँटीबायोटिक त्याचं काम करत नसेल, म्हणजे अच्छा. जर आपल्याला इन्फेक्शनमध्ये अँटीबायोटिक उपयोगीच येत नसेल तर आपण त्याला अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स म्हणतो. अच्छा. ओके. मग आता जसं तुम्ही सांगितलं की अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स म्हणजे आपण जो आजार झाला आहे त्याच्यावरती तो इफेक्ट जास्त चांगला करत नाही किंवा काम करत नाही. मग हे फक्त बॅक्टेरियाशी संबंधित आजारांशी असतं की व्हायरसवरती पण असतं, फंगसवरती पण असतं? सगळ्यावरती असतं, पण मोस्ट कॉमनली आता जे दिसतंय आपल्याला Okay. तर अँटीबॅक्टेरियल्स जे आपण अच्छा. कॉमनली त्यालाच अँटीबायोटिक्स म्हणतो, तर ओके. त्याच्यामध्ये खूप प्रमाणात दिसतंय. ओके. आणि हळूहळू हे कुठेतरी एक्सटेंड होऊन अँटीव्हायरल्स, अँटीफंगल्सचा पण रेझिस्टन्स डेव्हलप व्हायला लागलाय. सो इट इज बिकमिंग अ मोर सिरियस प्रॉब्लेम नाव. ओके. मग आता हे AMR होतो म्हणजे अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स होतो, म्हणजे नक्की काय होतं? म्हणजे आता आपण अँटीबायोटिक खातो पण ते वर्क करत नाहीत, काम करत नाहीत, म्हणजे नक्की बॉडीमध्ये काय प्रोसेस होते? सो जसं इफ यू आर इन्फेक्टेड, जर तुम्हाला एक इन्फेक्शन झालंय आणि त्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही एखादी अँटीबायोटिक घेतली आहे Okay. तर आयडियली ती अँटीबायोटिक त्या बॅक्टेरियाच्या, त्या व्हायरसच्या अगेन्स्ट कुठेतरी काम करणार आहे. अच्छा. कधीतरी त्याच्या सेल वॉल म्हणजे त्याच्या भोवतीच्या कव्हरला डिस्टर्ब करेल, कधीतरी त्याच्या सेलमध्ये जाऊन ऍक्ट करेल, काहीतरी करून त्याचं ग्रोथ कमी करणं म्हणजे त्याची वाढ कमी करेल किंवा Okay. त्याला मारून टाकेल. हे त्या त्या अँटीबायोटिकचं बॅक्टेरियाला. त्या बॅक्टेरिया. ओके. सो इन्फेक्शन होणार नाही, पुढे त्याची वाढ होणार नाही, हम्म. आपल्याला झालेलं इन्फेक्शन तिथल्या तिथे थांबेल. ही Okay. बेसिक प्रोसेस आहे, ही मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे. ते ओके. कुठल्याही तऱ्हेने ते करू शकतं. अच्छा. पण जेव्हा अँटीबायोटिक रेझिस्टन्स आपण डेव्हलप झालाय असं म्हणतो तेव्हा बेसिकली बॅक्टेरिया स्मार्ट झालाय. बॅक्टेरियानी असं काहीतरी डेव्हलप केलंय की ज्या अगेन्स्ट त्याचं अँटीबायोटिक काम करत नाही. सो ओके. एकदम कॉमन टर्मिनॉलॉजीमध्ये जर सांगायचं झालं तर इफ
आता वॉर आहे, सपोज इंडिया पाकिस्तान वॉर आहे आणि आपण खूप काहीतरी एअरक्राफ्ट वगैरे यूज करतो आणि सपोज चुकून पाकिस्तानचं ड्रोन किंवा एखादा एअरक्राफ्ट आपल्या हद्दीत येऊन पडला. ओके. ओके, तर आपली सेना काय करणार आहे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतील, त्याची रेंज बघतील, त्याच्या बरोबर. अगेन्स्ट ते किती फायर करते, त्याच्याने बरोबर. किती नुकसान होऊ शकते, ह्या सगळ्याचा अभ्यास करतील. नेक्स्ट टाइम जेव्हा पाकिस्तानकडनं सेम वेपन वापरलं जाईल तेव्हा ते आपण एका मिनिटात त्याला पाडू शकतो. बरोबर. सेम प्रिन्सिपल अप्लाइज टू बॅक्टेरिया. बॅक्टेरिया इतके हुशार असतात की त्यांना थोडासा जरी त्या अँटीबायोटिकचा सहवास आला ओके. तर ते तेवढ्या पुरतं मागे हटतात, पण ओके. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायला ते एक अच्छा. नवीन वेपन शोधून काढतात आणि ओके. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही त्या अँटीबायोटिक देणार तर ते काही काम काम करणार करणार नाही. म्हणजे ते स्वतःला ऍडव्हान्स करतात. ऍडव्हान्स करतात. अच्छा मॅम, जसं तुम्ही आता सांगितलं की तो बॅक्टेरिया म्युटेट होतो आणि तो स्वतःला कसं ॲडव्हान्स करतो हे तुम्ही सांगितलं. पण मग इन्फेक्शियस डिसीजेसबद्दल काय? इन्फेक्शियस डिसीजेसबद्दल जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये त्याचा आणि AMRचा कसा संबंध येतो? सो इन्फेक्शियस डिझिजेस एक नवीन सुपर स्पेशालिटी ब्रांच आहे मेडिकल बरोबर. फील्डमधली. त्याच्यामध्ये एक साधा फ्लू फीवर पासून कुठल्याही कॉम्प्लिकेटेड इन्फेक्शन असू दे, फॉर एक्झाम्पल TB आहे, HIV आहे, आजकाल खूप सारे ट्रान्सप्लांट्स होतात, त्याच्याशी रिलेटेड इन्फेक्शन आहे, तुमची एखादी सर्जरी झाली आहे, पोस्ट ऑप कुठला तुम्हाला कॉम्प्लिकेशन म्हणून इन्फेक्शन झालं आहे त्याच्या अगेन्स्ट, आणि MDR म्हणजे जर इन्फेक्शन झालं आहे आणि तो ऑर्गॅनिझम जर मल्टी ड्रग रेझिस्टन्स असेल, म्हणजे ओके. खूप साऱ्या अँटीबायोटिक्स त्याच्या अगेन्स्ट रेझिस्टन्स डेव्हलप केला असेल, कामच काही करत नसेल, अशा ओके. इन्फेक्शन्स, किंवा नवीन जर सपोज आपल्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण वॅक्सिन्स करतो. घेतो. ओके. सो आधी अशी कल्पना होती की वॅक्सिन हे लहान मुलांनीच घ्यायचं, फक्त ओके. लहान मुलांचंच लसीकरण व्हायचं. तर आता तसं नाहीये. अडल्ट इम्युनायझेशन, अडल्ट वॅक्सिनेशन म्हणून पण एक नवीन कन्सेप्ट आहे. ओके. जसं कोविडमध्ये आपण सगळ्यांनी सगळ्यांनी घेतला vaccine, वॅक्सिन बरोबर. घेतलं. सो अडल्ट इम्युनायझेशन आहे. ह्या सगळ्या स्पेक्ट्रमचा जो अभ्यास आहे त्या तज्ज्ञांना इन्फेक्शियस डिसीजेस स्पेशलिस्ट म्हणतात. ओके. आणि जे लोक मेडिकल स्पेशालिटी म्हणजे MD इन इंटरनल मेडिसिन, MD इन पीडियाट्रिक्स और MD इन मायक्रोबायोलॉजी करतात, ते पुढे जाऊन ही सुपर स्पेशालिटी प्रॅक्टिस करू शकतात. ओके. जसं तुम्ही सांगितलं कॉमन फ्लूबद्दल वगैरे, त्याच्यावरूनच एक प्रश्न आहे की आजकाल लोक अगदी साधा सर्दी, ताप, खोकला वगैरे असेल तरी जाऊन अँटीबायोटिक घेतात मेडिकल स्टोअरमधून वगैरे. हे किती डेंजरस आहे? हे खूप ॲक्च्युली हे खूप चुकीचं आहे. ओके. नॉट ओन्ली डेंजरस, आणि हे रेकमेंडेड पण नाही, म्हणजे बरोबर. असं कुठेच रेकमेंडेड नाही आहे. का? कारण जो साधारण ताप, सर्दी, खोकला आहे तो मोस्ट प्रॉबेबली 3 to 4 डेज, जास्तीत जास्त खूप सिव्हिअर झाला तर 7 डेज पर्यंत एक्सटेंड होऊ शकतो. जर तुम्ही 3 दिवसापर्यंतचा ताप अंगावर काढला तर साहजिक आहे तुम्ही चौथ्या दिवशी डॉक्टरकडे जाणार. ओके. जाऊ शकता, तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकता. हम्म. पण व्हायरल्स मोस्ट कॉमन, हे जे 3 ते 7 दिवसाचे ताप असतात ते मोस्ट कॉमन, म्हणजे अगदी 95 to 99% टाइम्स हे व्हायरल इन्फेक्शन्स असतात. ओके. आता जसं मी आधी सांगितलं की अँटीबायोटिक्सला जेव्हा आपण क्लासिफाय करतो तर त्याच्यामध्ये अँटीव्हायरल्स येतात. ओके. सो व्हायरल इन्फेक्शन जर तुम्हाला झालंय, तुम्हाला माहिती आहे की 95% टाइम्स इट इज व्हायरल, ओके. तर यू शुड बी ट्रीटिंग इट विथ अँटीव्हायरल्स. हां. करेक्ट. सो जसं त्याच्यासाठी अँटीबायोटिक घ्यायची काही ह्याची गरज काहीच नाही. गरज नाही. ओके. ते चुकीचं आहे, ते रेकमेंडेड नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात, आपल्या स्किनवरती, घशामध्ये, पोटामध्ये सगळीकडे बॅक्टेरिया असतात. ओके. सगळीकडे. इट इज अ पार्ट ऑफ आवर फ्लोरा, इट इज पार्ट ओके. ऑफ आवर बॉडी. तर ओके. हे बॅक्टेरियाला आपण गुड बॅक्टेरिया म्हणतो आणि ते काय करतात तर ते आपल्याला इम्युनिटी डेव्हलप करायला खूप हेल्प करतात. ओके. ओके. जर सपोज आता तुम्ही साध्या सर्दी खोकल्यासाठी जर तुम्ही अँटीबायोटिक घेणार तर त्या अँटीबायोटिकला माहित आहे का की ते गुड बॅक्टेरिया आहे का की बॅड bad बॅक्टेरिया? bacteria माहित अगदीच नाही. माहित नाही. बरोबर. दे विल किल दॅट गुड बॅक्टेरिया. अच्छा. तुमची इम्युनिटी अशीच खालावते आणि जे तुमचा साधासा आजार आहे, साधा सर्दी खोकला आहे, त्याचं गंभीर स्वरूपात रूपांतर व्हायला होऊ शकतं. काहीच वेळ लागत नाही. अगदी ओके. 7, 10, 12 दिवसात तुम्ही म्हणजे तुमचा साधा खोकला, जे नाक, बिरबीर, ताप वगैरे, बरोबर. तुम्हाला बेडक्यासहित खोकला, कणकणी, ताप, ओके. हे सगळं डेव्हलप होऊ शकतं. तुमच्या एक्सरेवरती पॅच वगैरे येऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही 3-4 दिवसातच अँटीबायोटिक घेतलं तर ओके. त्या इन्फेक्टिंग बॅक्टेरियाला ऑलरेडी माहिती आहे तुमच्याकडे काय वेपन आहे ओके. ते. हां. तर ते असंही काम करणार नाही. सो सगळीकडून तुमचं खच्चीकरण होतं. सो इट इज अ अच्छा. व्हेरी रॉंग प्रॅक्टिस जर तुम्ही
साध्या सर्दी खोकल्यासाठी स्वतःहून जाऊन मेडिकलमधनं किंवा जुन्या प्रिस्क्रिप्शनमधनं तुम्ही अँटीबायोटिक्स घेत असाल, ट्रस्ट युअर इम्युनिटी. कधीतरी आपल्या इम्युनिटीवरती विश्वास ठेवायला पाहिजे की वी कॅन ओव्हरकम दिस. हे व्हायरल आहे आणि मोस्ट व्हायरल इन्फेक्शन, खूप व्हायरल इन्फेक्शन सेल्फ लिमिटिंग असतात. 99% ऑफ टाइम्स इट इज सेल्फ लिमिटिंग. ते स्वतःच आपोआप बरे होतात. त्याला फारशा काही औषधाची गरज पडत नाही. ओके. पुढचा प्रश्न असा आहे मॅम की अँटीबायोटिक रेझिस्टन्स बद्दल आपण बोलतोय, पण बऱ्याचशा लोकांना अँटीबायोटिक आणि पेन किलर याच्यामध्ये कन्फ्युजन असतं. आणि मग जर त्यांनी पेन किलर खाल्ली तरी त्यांना AMR होऊ शकतो का? ते AMR कडे जाऊ शकतात का? आणि त्याच्यातलं मेन कन्फ्युजन काय? ओके. सो जेव्हा आपण हे जसं आता आपण म्हटलं की सर्दी खोकला झाला आणि आपल्याला काहीतरी ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, तर ट्रीटमेंट काय घ्यायला पाहिजे? म्हणजे अँटीबायोटिक नाही घ्यायला पाहिजे, मग काय करायला पाहिजे? तर हे ट्रीटमेंटचे 2 बेसिकली टाइप्स आहेत की एक टार्गेटेड थेरपी आणि सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट. आता सिम्पटमॅटिक म्हणजे काय? सिम्पटमॅटिक म्हणजे जसा तुम्हाला त्रास होतोय त्याच्या अगेन्स्ट तुम्ही ट्रीटमेंट घेणं. म्हणजे काय की ताप आला तर तापावरची गोळी घेणं, तर तुम्हाला घसा खवखवतोय तर गरम पाणी पिणं किंवा अशा गोष्टी, त्याला सिम्पटमॅटिक सपोर्टिव्ह केअर असं म्हणतात. आणि जर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन झालंय, म्हणजे जर तुम्हाला अँटीव्हायरल घ्यायचीच आहे, तुम्हाला आठवत असेल कोविडमध्ये आपण सगळे रेमडेसिवीर साठी धावत होतो. सो व्हॉट इज रेमडेसिवीर? रेमडेसिवीर इज अ अँटीव्हायरल. सो अँटीव्हायरल होती ती आपल्याला खूप अथक प्रयत्नांनंतर त्याची एक व्हायल आपल्या नातेवाईकांसाठी मिळत होती आणि ती इतकी कमी उपलब्ध होत होती बिकॉज इट वॉज टार्गेटेड. ते जे ऑर्गॅनिझम किंवा तो जो जंतू आहे ज्यांनी आपल्याला इन्फेक्शन होतं त्याच्या अगेन्स्ट ऍक्ट करणारा अँटीबायोटिक किंवा एनी ड्रग विच वी वॉन्ट टू यूज, त्याला आपण टार्गेटेड थेरपी म्हणतो. तर जे हे सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आहे ह्याचे अर्थात आता हे औषध आहे म्हटल्यावरती थोड्या प्रमाणात ह्याचे साईड इफेक्ट्स होणार नाही, होत असे नाही, पण इट विल हेल्प यू रिकवर बेटर. तुम्हाला रोजच्या ह्याच्यामध्ये सर्दीचा किंवा कणकणीचा त्रास होणार नाही, तुम्हाला सपोर्टिव्ह केअरनी बरं वाटेल, अगदीच बरं वाटेल. आणि व्हायरल इज सेल्फ लिमिटिंग म्हटल्यावरती तुम्ही विथ सपोर्टिव्ह केअर बरे होऊ शकता. त्याच्यासाठी अँटीबायोटिकचा काही त्याच्यात रोल पण नाही आणि घेऊही नाही. आणि पेन किलर्स किंवा सपोर्टिव्ह ट्रीटमेंटचा डिरेक्टली अँटीबायोटिक्सशी काही संबंध येत नाही. ते घेतल्यामुळे AMR ला कुठेही म्हणजे आपण वी कॅनॉट रिलेट टू AMR, म्हणजे AMR वाढत नाही किंवा कमी होत नाही असं काही होत नाही, त्याचा थेट परिणाम अँटीबायोटिक्सवर काहीच होत नाही. सो इट इज ऑलवेज सेफर टू हॅव सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट अनलेस वी नो की ह्याचं इन्फेक्टिव्ह ओरिजिन हे आहे, बाबा ह्याच्यामुळे इन्फेक्शन होतं. अच्छा. आणखी एक कॉमन प्रश्न म्हणजे काही लोक डॉक्टरकडे जातात आणि म्हणतात की आम्हाला स्ट्रॉंग अँटीबायोटिक्स द्या, कारण आम्हाला ऑफिसला जायचं आहे, आम्हाला काम आहे, आम्हाला वेळ नाही आहे, आम्हाला लगेच बरं व्हायचं आहे. हे स्ट्रॉंग अँटीबायोटिक्स जेव्हा आपण खातो ते पुढे जाऊन मग आपल्याला अँटीबायोटिक रेझिस्टन्सकडे नेऊ शकतात का? सो अँटीबायोटिक्स आहेत, अँटीबॅक्टेरियल्स आहेत, अँटीव्हायरल्स आहेत, अँटीफंगल्स आहेत. स्ट्रॉंग आणि वीक अँटीबायोटिक असं काही नाही. देर इज नो कन्सेप्ट ऑफ स्ट्रॉंग अँटीबायोटिक, वीक अँटीबायोटिक. कसं असतं, जेव्हा अँटीबायोटिक बद्दलच बोलायला गेलं तर काही अँटीबायोटिक ऑर्गॅनिझम बेसिकली काही ग्रॅम पॉझिटिव्ह असतात, म्हणजे हे मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही त्याला म्हणतो की काही ग्रॅम पॉझिटिव्ह असतात आणि काही ग्रॅम निगेटिव्ह असतात. तर जर ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम असतील तर काही अँटीबायोटिक्स फक्तच ग्रॅम पॉझिटिव्हवर ऍक्ट करतात आणि काही जे अँटीबायोटिक्स असतात ते फक्तच ग्रॅम निगेटिव्हवरती ऍक्ट करतात. अगदी थोडके म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतके अँटीबायोटिक्स असतात जे दोन्ही ग्रुपवर काम करतात. म्हणजे तुम्हाला बेसिकली हे स्ट्रॉंग आणि वीक नाही आहे, तुम्हाला काय ऑर्गॅनिझम इन्फेक्ट करतोय, कुठल्या जंतूचं तुम्हाला इन्फेक्शन झालंय हे डॉक्युमेंटेड असणं, हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही राईट चॉईस ऑफ अँटीबायोटिक घेऊ शकत नाही आणि ह्यालाच रिस्पॉन्सिबल यूज ऑफ अँटीबायोटिक म्हणतात. अच्छा. त्यामुळे ते लोकांना जरी वाटत असलं स्ट्रॉंग, पण ऍक्च्युली ते मागच्या वेळी दिलेलं त्यांचं ते वर्क झालेलं नसतं आणि त्यांना वाटतं की आपल्याला या गोळ्यांनी बरं वाटत नाहीये, मला दुसऱ्या गोळ्या द्या किंवा आणखी चांगल्या गोळ्या द्या. तर ते क्लासिफिकेशन आहे. ओके. पुढचा एक प्रश्न AMR संदर्भात असा आहे मॅम की शेतात पीक घेताना म्हणजे भाजीपाला जे काही फळं वगैरे आपण खातो त्याच्यावरती कीटकनाशक अँटीबायोटिक यूज केलेलं असतं, त्याच्यामुळे आपल्याला ते शेवटी अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला AMR होऊ शकतो का? अगदी AMR होऊ शकतो. म्हणजे बेसिकली AMR इज नॉट अ डिझीज, AMR इज अ स्टेट.
बरोबर. इज अ स्टेट इन अँटीबायोटिक्स एरा. आत्ता आपण ह्या परिस्थितीला फेस करतोय, त्याला हम्म. AMR म्हणतात, की बरोबर. एवढा सॉर्ट ऑफ व्हेरीड रेझिस्टन्स आहे, की जर आज एखाद्या मनुष्याला, एखाद्या पेशंटला एक इन्फेक्शन झालं तर आपल्याकडे एकेकाळी असं पॅनल ऑफ अँटीबायोटिक्स होतं, की कुठलीही अच्छा. चॉईस करा, कॅफेटेरिया, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, आपल्याला पाहिजे ते आपल्याला उपलब्ध होतं. आज आपली परिस्थिती अशी आहे की आपल्याला एक सुद्धा अवेलेबल नाही, आणि जे ओके. अवेलेबल आहे ते एक तर चालू शकत नाही, आपल्या किडन्यांमुळे ते आपल्यावर काम करणार नाही, अशी ओके. परिस्थिती आहे. सो AMR ही परिस्थिती आहे. इट इज नॉट अच्छा. अ काइंड ऑफ डिझीज, बरोबर. इट इज अ स्टेट नाव वी आर इन, आणि इट इज बेसिकली अ एमर्जन्सी. सो जसं तुम्ही म्हटला की शेतात जे जे काही भाजीपाला वगैरे. भाजीपाला, त्याच्यावर अँटीबायोटिक्स, किंवा लाईफ स्टॉकमध्ये जसं पोल्ट्री किंवा बरोबर. एग्समध्ये किंवा चिकन, याच्यामध्ये अँटीबायोटिक्स, ह्या सगळ्यामुळे AMRला खूप, म्हणजे खूपच त्याचं प्रोत्साहन होतंय. कारण अच्छा. ऑलरेडी अननेसेसरी अँटीबायोटिक्स आपल्या पोटात, म्हणजे आपल्या नकळत जातात. चालतात, सो बरोबर. एनिवेज बॅक्टेरिया नो व्हॉट वी हॅव, त्यांना ओके. ऑलरेडीच माहिती आहे आपल्याकडे काय आहे. पण कुठेतरी, म्हणजे आता ह्याच्यावरती रेग्युलेशन्स आलेले आहेत, देर आर लेजिस्लेटिव्ह, की एक 4-5 वर्षाखाली असं आलेलं आहे की द यूज हॅज बीन कर्टेल. आता ओके. काही तुम्ही असं सर्रास देऊ अँटीबायोटिक्स शकत नाही. लाईफ स्टॉकमध्ये यूज करू बरोबर. शकत नाही. त्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल आलाय, पण तो सेम काइंड ऑफ लेजिस्लेशन अजून ह्युमन यूजमध्ये इम्प्लिमेंटेड नाही. अच्छा. आणि या अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्समुळे मेजरली कोणत्या डिसीजेसमध्ये ट्रीटमेंट करायला आजकाल खूप जास्त प्रॉब्लेम येतोय? AMRमुळे सगळ्यात साधारण, म्हणजे ज्या लोकांचं आजकाल ट्रान्सप्लांट झालंय, किंवा ज्यांची सर्जरी झाली आहे, शस्त्रक्रिया झाली आहे, जर तुमची एखादी एकदम गंभीर शस्त्रक्रिया झाली आणि त्याच्यानंतर पोस्ट ऑप, म्हणजे सर्जरी नंतर जर कॉम्प्लिकेशन झाले, ओके. तर ह्या केसमध्ये तुम्हाला इन्फेक्शन्स खूप, जे इन्फेक्टिंग ऑर्गॅनिझम आहे ते मल्टी ड्रग असू शकतात. आणि सर्वच, म्हणजे ट्युबरक्लोसिस झाला, याच्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात AMR आपण बघायला मिळतो. कारण नाव वी आर बॅटलिंग MDR TB. आधी बरोबर. जसं साधारण होतं तसं राहिलेलं या नाहीये. TB बद्दल आम्ही म्हणजे आता AMRचं वाचताना TB बद्दल खूप जास्त आमच्या पण वाचनात आलं, की TBच्या ट्रीटमेंटमध्ये AMRमुळे खूप जास्त प्रॉब्लेम्स येत आहेत. नेमके या TBमध्ये काय प्रॉब्लेम्स येत आहेत? कशामुळे त्याच्या एवढा इफेक्ट होतोय AMRचा त्या TB ट्रीटमेंटमध्ये? सो बेसिकली ना, तर मी TB बद्दल थोडं डिटेलमध्ये सांगते. TBला आपण एक रेस्पायरेटरी डिझीज म्हणतो, ओके, श्वसन नलिकेचा आजार. बरोबर. ओके. ट्युबरक्लोसिसची जी ट्रीटमेंट आहे ना, ती बेसिकली खूप लेंदी आहे. ओके. ओके. खूपच काळ ती चालते. जर समजा रेझिस्टंट TB असेल तर. ओके. आजकाल सेन्सिटिव्ह TB पटकन बरा होतो 6 अच्छा. महिन्यात ओके. वगैरे. पण 6 महिने पण त्या ज्या गोळ्या खायला लागतात, तेवढे पण बरोबर. पेशन्स. इट टेक्स टू मच ऑफ एफर्ट्स, बरोबर. आयडियली स्पीकिंग. आपण असं नाही बरोबर. म्हणायला पाहिजे की सेन्सिटिव्ह TB आहे हो. म्हटल्यावरती 6 महिने खूप जास्त खूप वेळ जास्ती झाला कालावधी आपण होतो. औषध गोळ्या हां, खाण्यासाठी. आणि सतत बरोबर. कंटिन्युअसली, राईट. सेकंडली, TBची औषधं अशी, जर आपण TBची औषधं सतत एखाद्या TB इन्फेक्टेड पेशंटनी खायची म्हटली, तर त्याचा शरीरातला एकही अवयव असा नाहीये की जो त्याच्या साईड इफेक्ट्समुळे अफेक्ट होत नाही. अच्छा. डोळ्यांपासून, स्किनपासून, किडनीज, कान, ओके. लंग्स, सगळंच खूप अफेक्ट होतं. आणि ओके. हे सगळं तर अफेक्ट होतंच, ह्याच्यामध्ये तर साईड इफेक्ट दिसतातच. बट व्हॉट मेजरली हॅपन्स इज त्यांची मेंटल स्टेबिलिटी खूप, अच्छा. त्यांची हेल्थ खूप डिस्टर्ब होते. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपण म्हणतो ना की तो स्टिग्मा नाहीये. यू नीड दॅट पेशंट टू, आपण त्याला रिएन्फोर्स करायला पाहिजे. तेवढ्या फॅमिलीचा सपोर्ट लागतो की वी कॅन टुगेदर डू दिस बरोबर. कॅन बी क्युअर्ड. हे सगळं पुटअप करायला पाहिजे. आणि थर्डली, त्याचे त्या आधी, आता तर असं नाहीये, आता तर खूप छान ड्रग्स आलेले आहेत, म्हणजे जे अगदी 6 महिन्यात कसलाही TB आपण बरं करू शकतो. पण बरोबर. ह्याच्या आधी असं होतं की इंजेक्टेबल ड्रग्स होते, ओके. आणि रोज एक इंजेक्शन लावून घ्यायचं. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की आणि असं ते 6 महिने. 6 महिने घ्यायचे. बरोबर. म्हणजे पिल बर्डन ज्याला आपण म्हणतो, बरोबर. इतकं होतं की दिवसाला 5-6 गोळ्या, असे 30 दिवस, आणि असे बरोबर. 6 महिने. त्या 6 महिन्यात बरं झालं, त्याचा लोड कमी झाला तर ठीक आहे, नाहीतर काही काही वेळेला 9 महिने, 12 महिने, बापरे. 18 महिने. म्हणजे जर ते पिल बर्डन काउंट केलं तर ऑलमोस्ट 1-1.5 लाख गोळ्या साधारण पेशंट अच्छा. खात होतं. आणि हे फक्त काउंट आहे, ह्याचा जो परिणाम शरीरावर होतो हा बरोबर. वेगळाच आहे. ह्याच्यामुळे आणि त्या एवढ्या जास्त गोळ्या खाल्ल्यामुळं
हा अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स क्रिएट होतोय असं काही आहे का? नाही, असं नाही आहे. पण दिस इज नॉट अ कंटिन्युअस प्रोसेस. हे ओके. कुणाकडनंही कंटिन्युअसली करणं, हे आपण अपेक्षा करणं पण चुकीचं आहे. त्याच्यासाठी अच्छा. खूप फॅमिली सपोर्ट, खूप काय म्हणतात, आपल्याला एक पाहिजे इंटरनल ओके. विल, की नो आय विल डू दिस. इट टेक्स अ लॉट ऑफ एफर्ट्स, नॉट जस्ट ओके. द पेशंट बट हिज एंटायर फॅमिली, हिज सोसायटी. पण आपल्याकडे तो एक स्टिग्मा आहे. आपण कधीच टीबी पेशंटला आपण वी कॅनॉट गिव्ह हिम बरोबर. दॅट एन्फोर्समेंट. बरोबर. आपल्याकडे कायम ते हे असते की अच्छा टीबी झालाय का. इट इज हां. ऑलवेज लुक्ड डाऊन अपॉन. आपण कधीच त्याला ॲज अ कम्युनिटी आपण कधी त्याला सपोर्ट देऊ शकत नाही. एक बरोबर. ते आहे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कधी कुठेतरी काय झालं की पेशंटचं ड्रॉप आउट झालं. ते लोक औषधं घेणं त्यांनी आपोआपच बंद बंद केलं. केलं. अच्छा. कधी कधी त्यांना असं वाटलं की नाही, आता नाही कंटिन्यू होत. आणि टीबीची औषधं आहेतच इतकी इफेक्टिव्ह की जर तुम्हाला खूप त्रास होत असेल, तुमचं वजन कमी झालंय, तुम्हाला ताप येतोय, खूप खोकला येतोय, आणि जर तुम्ही 1 महिना जरी ती औषधं कंटिन्युअसली खाल्ली ना, तुमचं अचानक वजन वाढायला लागतं, तुम्हाला भूक लागायला ओके. लागते, अच्छा. तुम्हाला खूप बरं वाटायला लागतं. दॅट इटसेल्फ गिव्हज अ पॉझिटिव्ह फिलिंग टू पेशंट की बहुतेक मी बरा झालोय. ओके. पण असं होत नाही. टीबीचा अच्छा. बॅसिला इतका हुशार आहे. म्हणजे माझा फेवरेट बॅक्टेरिया आहे तो. त्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट एक अशी वॅक्सी लेअर आहे, म्हणजे त्याला मेणाचं कवच त्यांनी डेव्हलप केलंय. ओके. त्याच्या आत कुठलेही अँटीबायोटिक पेनिट्रेट करू शकत अच्छा. नाही. इतका तो स्ट्रॉंग आणि इतका भारी बॅक्टेरिया आहे की तो अच्छा. स्वतःला इतका ऍडव्हान्स करतो. आणि जर तुम्ही असंच अर्धवट ट्रीटमेंट सोडली तर ते पटकन म्युटेट होतात. ओके. पटकन त्याच्या अगेन्स्ट त्यांना माहित आहे की हे ड्रग आपल्यापर्यंत पोचणार आहे, बरोबर. आणि ते होतं. आता सेकंडली काय आहे की टीबी इज बेसिकली रेस्पिरेटरी डिझीज आहे ना. तुम्ही जर कॉफ केलं तर टीबी पसरतो. तुमच्या जवळ ह्या खोलीत जवळपास. जर बरोबर. कोणी टीबी व्यक्ती आला आणि आपण खोकलो तर बरोबर. सगळ्यांना इन्फेक्ट होणार. बरोबर. तुम्ही इमॅजिन करा, जर तुम्ही MDR पेशंटशी डील करताय आणि जर त्यांनी ट्रीटमेंट, म्हणजे टीबी झाला होता आणि त्यांनी ट्रीटमेंट मध्येच बंद केली, आणि तो बॅक्टेरिया जर म्युटेट झालाय, तर तो टीबी बॅक्टेरिया ट्रान्सफर नाही करत आहे, तो MDR टीबी बॅक्टेरिया ट्रान्सफर ओके. करतो. म्हणजे तो फक्त स्वतःच डिफिकल्ट टू ट्रीट नाहीये, बरोबर. त्यांनी जितक्या लोकांना दिलंय त्यांनाही ते तो बरोबर. पण सगळा डिफिकल्ट टू ट्रीट अच्छा. आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट घेणार, जर तुम्ही सेम परिस्थितीला जर फेस केलं की तुम्ही सुद्धा ड्रॉप आउट झाला, तुम्ही सुद्धा ट्रीटमेंट पूर्ण नाही केली, तर अगेन इट इज गोइंग टू डेव्हलप मोर रेझिस्टन्स. इट इज गोइंग टू अच्छा. बिकम डिफिकल्ट टू ट्रीट. आणि ही सायकल कुठेतरी कंटिन्यू होत चालली आहे. सो AMR हॅज अ बिग इम्पॅक्ट ऑन TB, अँड दॅट इज वाय ओके. वी आर स्टील बॅटलिंग TB, ॲटलिस्ट इन इंडिया. अच्छा. पण तुम्ही जसं सांगितलं रेझिस्टन्स टीबी जर झाला असेल एखाद्याला आणि जर हे AMR मुळे जर असा प्रॉब्लेम येत असेल, तर मग तो कधीच बरा होणार नाही का पेशंट? नाही, रेझिस्टंट टीबी वाला? अगदीच नाही. हां. टीबीचा पेशंट रेझिस्टन्स असो किंवा साधा अगदी ड्रग सेन्सिटिव्ह टीबी असो, तो 100% बरा होणार. अच्छा. ह्याच्या आधी औषधांचं प्रमाण किंवा औषधांचा जो रूट आहे, म्हणजे इंजेक्टेबल, ते थोडं त्रासदायक होतं, मान्य आहे. पण आता इतकी छान औषधं आली आहेत की ड्रग रेझिस्टंट टीबी सुद्धा 6 महिन्यात बरा होऊ शकतो. अच्छा. इतकी सुंदर औषधं आली आहेत. आणि द बेस्ट पार्ट इज की ही औषधं फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. अच्छा. म्हणजे मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की एक ड्रग आहे जो खूप रेझिस्टंट टीबीच्या अगेन्स्ट बनवला गेला होता. ओके. आणि तो ड्रग जेव्हा मार्केट झाला, म्हणजे जेव्हा त्याचं पेटंट लॉन्च झालं, त्याच्यासाठी पब्लिक सेक्टरमधून खूप पैसा गेला. ओके. आणि ते ऑब्व्हियसली एका फार्मास्युटिकल कंपनीने तो ड्रग बनवला. जेव्हा फार्मास्युटिकल ड्रग कंपनी त्या ड्रगला सक्सेसफुली लॉन्च करायचं होतं, तर त्यांनी ते पेटंट त्यांच्या नावाने लॉन्च केलं. ऑब्व्हियसली. सो नाव वॉट एव्हर financial things are going to happen beyond that drug getting marketed or being used, that directly is related to the pharmaceutical बरोबर. company. So the pharmaceutical company gets rich and rich. पण आपल्या भारतात एक मी त्या पेशंटचं नाव नाही घेत, पण तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला Okay. सापडेल. तर शी हॅड MDR TB. शी फाइल्ड PIL in the court of law. तर भारत सरकारला जेव्हा कोर्टात ते PIL गेलं, तेव्हा भारत सरकारनी त्या कंपनीला सांगितलं की आमच्या देशात आम्ही तुम्हाला पेटंट फाईल करू देणार नाही. बरोबर. वी आर द कंट्री विथ द बिगेस्ट बर्डन ऑफ ट्युबरक्युलोसिस इन द एंटायर वर्ल्ड. इट इज अ व्हेरी डेंजरस थिंग अँड यू विल मेक द ड्रग अवेलेबल फॉर इंडियन पीपल. आणि त्या एका MDR TBच्या पेशंटमुळे आज आपल्याला तो ड्रग फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना मिळतोय. अच्छा. म्हणजे
somewhere it has come to us that easily, and it is not because of some pharmaceutical company or somebody's म्हणजे somebody is Okay. releasing funds or something like that. हम्म. TB आत्ता 2025 मध्ये 2024चा डेटा आहे ॲक्च्युली, तर त्याच्यामध्ये इन्सिडेन्स 21% ड्रॉप असं WHO रिपोर्ट आला आताच Okay. आला 2025च्या याच्यामध्ये, की 21% इन्सिडेन्स ड्रॉप झाला आहे इंडियामध्ये. आधी काहीतरी 237 वगैरे पर लॅक पॉप्युलेशन होतं इन्सिडेन्स, आणि आता काहीतरी 187 असं आहे. 21% ड्रॉप आहे. सो शुड वी बी हॅपी अबाउट दॅट? नो. कारण जितक्या पण देशांमध्ये TB आहे तो वी आर द लीडिंग वन. ओके. आणि जर समजा आपण MDR TBचं बघायला गेलं, समजा आपण म्हणू की TB तर ठीक आहे, वी आर कॉन्ट्रीब्युटिंग. जर ऑफ द वर्ल्ड च्या बर्डनपैकी जर ड्रग रेझिस्टंट किंवा MDR TBचं जर प्रमाण बघायला गेलं तर वी आर बेअरिंग द मोस्ट बर्डन, म्हणजे सगळ्यात जास्ती केसेस MDR TBच्या आपल्याकडे आहेत. ओके. थर्डली डेथ्स काही म्हणजे डेथ्सचा आकडा खूप जास्ती आहे TBची. ऑलमोस्ट 1500 पीपल डेली डाय ऑफ TB. दर दिवशी 1500 लोक 1400 ते TB मुळे 1500 लोक TBमुळे मरतात. म्हणजे जर आपण मिनिटाचा आकडा काढायला गेलं तर दर 3 मिनिटाला एक डेथ होते TBमुळे. आणि हे सगळी आत्ता सुद्धा आपण एवढं डिस्कशन करतोय किती डेथ्स झाल्या, बट एव्हरीथिंग गेट्स अननोटिस जस्ट बिकॉज इट इज ट्युबरक्युलोसिस. म्हणजे वी हॅव नो अदर से फॉर ट्युबरक्युलोसिस. दॅट इज हाऊ मच इग्नोर्ड इट इज. मॅम, तुम्ही एवढं सांगितलं टीबीबद्दलचा डेटा, WHO काय म्हणतंय, आपल्या इंडियातली काय कंडिशन आहे वगैरे सगळं सांगितलं. या TBचं डायग्नोसिस नेमकं कसं करायचं? सो TBच्या डायग्नोसिससाठी आधी खूप कमी टेस्ट अवेलेबल होत्या, पण आता इतकं ॲडव्हान्स सगळं झालं आहे. मॉलिक्युलर टेस्ट, तुम्ही PCR नावाची टेस्ट ऐकलीच असेल, ती खूप कॉमनली उपलब्ध आहे आता. सो ही जी PCRची टेस्ट आहे ह्याला कॉमनली CBNAT किंवा जीन एक्सपर्ट किंवा TrueNAT असं म्हणतात. CBNAT म्हणजे कार्ट्रेज बेस्ड न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेस्ट. न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेस्टचंच दुसरं नाव PCR आहे. आणि जीन एक्सपर्ट आणि TrueNAT ह्या कंपनींनी दिलेली त्यांच्या टेस्टची ट्रेड नावं आहेत. आणि ही दोन्ही टेस्ट WHOनी एन्डॉर्स केलेल्या टेस्ट्स आहेत. आता ह्या टेस्ट एवढ्या टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स आहे की जर तुम्ही सॅम्पल दिलं, आज जर तुम्ही सॅम्पल सबमिट केलं तर ते एका त्या कार्ट्रेजमध्ये जातं. जसं ते कार्ट्रेज बेस्ड न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेस्ट आहे, तर ते एका कार्ट्रेजमध्ये जातं. 1 hour 52 minutes इज द रन टाईम. म्हणजे 1 तास 52 मिनिट्समध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो. त्या रिझल्टमध्ये तुम्हाला TB आहे का नाही त्या सॅम्पलमधनं हे कळतं. नुसतंच ते नाही तर तुम्हाला ड्रग सेन्सिटिव्ह TB आहे का ड्रग रेझिस्टंट TB आहे हे पण कळतं. आता जमेची बाजू ही आहे की ह्या सगळ्या टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत सरकारमध्ये. ओके. आता कल्चर सेन्सिटिव्हिटी ही एक मॅन्डेटरी टेस्ट आहे. म्हणजे जर तुम्हाला TBचं डायग्नोसिस झालंय तर तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये किंवा कुठेही कल्चर सेन्सिटिव्हिटीची टेस्ट करणं फार गरजेचं आहे. आता हे का गरजेचं आहे? कारण जो काही बॅक्टेरिया आता तुम्हाला इन्फेक्टेड आहे त्याची सेन्सिटिव्हिटी, तो कुठल्या कुठल्या औषधांना सेन्सिटिव्ह आहे हे आपल्याला बेसिक माहिती पाहिजे. उद्या चलून समजा तो बॅक्टेरिया म्युटेट झाला किंवा आपल्याला बरं होत नाही असं कळालं तर आपल्याकडे ती प्रोफाईल असणं गरजेचं आहे की सेन्सिटिव्ह होता की रेझिस्टंट होता आपण दिलेल्या ड्रग्सला. आणि ही टेस्ट सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट सरकारमध्ये अवेलेबल आहे. आता मला आवर्जून हे सांगायला आवडेल की सांगली, कोल्हापूर, मिरज या ठिकाणी आम्ही ही टेस्ट उपलब्ध केली आहे. आमच्या लॅबमध्ये ही कल्चर सेन्सिटिव्हिटीची TBची टेस्ट होते, आपल्याकडे होते, म्हणजे लॅबमध्ये होते. आणि राहतो प्रश्न ह्या CBNATच्या टेस्टचा, तर CBNATची टेस्टसुद्धा आम्ही करतो आणि ती पण फ्री ऑफ कॉस्ट करतो. जर कोणाला असं हवं आहे की आपल्याला TBचं निदान करायचं आहे तर तुम्ही फक्त आम्हाला सांगा, तुम्ही जिथे कुठे असाल, आमचे सेंटर्स आहेत, आम्ही ते कलेक्शनची फॅसिलिटी अवेलेबल करून तुम्हाला ती टेस्ट करून देऊ शकतो. आणि वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही लॅब नाही आहे की जी TBचं म्हणजे कल्चर सेन्सिटिव्हिटीची टेस्ट करते. जर तुम्हाला करायचीच झाली तर बेसिकली ज्या साध्या लॅब्स आहेत त्याच्यामध्ये एरोबिक टेस्ट होते, पण TBच्या कल्चरची टेस्ट होत नाही, जे आम्ही प्रोव्हाइड करतो. तर असं नाही आहे की इथे होत नाही, तर इथे होते ही टेस्ट. ह्याची सगळ्यांनी दखल घ्यावी. ओके. आणि न्यूमोनिया आणि UTI मध्ये सुद्धा आम्ही वाचलं मॅम की या AMRमुळे, अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्समुळे ट्रीटमेंट करण्यात खूप जास्त प्रॉब्लेम्स येत आहेत. ते कशामुळे येत असतील?
सो UTI एक खूपच कॉमन OPD बेसिसवर आपण खूप कॉमनली बघतो. इंडियन सिनारिओमध्ये तरी खूप लोकांना UTI होतं. आणि UTI होतं तर एक आपल्याला एक फर्स्ट लाईन ऑफ ड्रग होती, म्हणजे एक फर्स्ट लाईन ऑफ अँटीबायोटिक असायचं, की हे प्रिस्क्राईब केलं की यू विल बी फाईन, अशी एक प्रोटोकॉल होतं. आता आजकाल काय झालंय की ते फर्स्ट लाईन ऑफ ड्रग्स म्हणजे ड्रग ऑफ चॉईस कामच करत नाही. अच्छा. कामच करत नाही. सो जेव्हा पण तुम्ही UTIचा पेशंट बघणार तेव्हा तुम्हाला असं पाहिजे की तुम्ही त्याचं कल्चर करा, पहिलं तर एक टेस्ट करा ज्याच्याने तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट त्या कुठला बॅक्टेरिया इन्फेक्ट करतोय ते कळायला पाहिजे, त्याच्या अगेन्स्ट कुठले ड्रग्स काम करतात ते पण कळायला पाहिजे. जर त्या ड्रग प्रोफाईलमध्ये त्या रिपोर्टमध्ये जर एखादा अँटीबायोटिक आहे की जो तुम्हाला सुटेबल आहे किंवा तुम्ही त्याच्यावर देऊ शकता तरच तुम्ही देऊ शकता. तर ह्या गोष्टीला कुठेतरी 3-4 दिवस साधारण लागतात या सगळ्या प्रोसेसला. पण आधी जे आपण पेशंट आल्या आपण काहीतरी प्रिस्क्राईब करायचं ते कुठेतरी होत नाही. सो समवेअर द ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आर गेटिंग कॉम्प्लिकेटेड बिकॉज ऑफ AMR. सेम थिंग अप्लाइज टू निमोनिया ऑल्सो, की इतकं सर्वसाधारण ट्रीटमेंट आता फर्स्ट लाईन जशी ड्रग ऑफ चॉईस आपण एखाद्या गोष्टीला म्हणतो ती होत नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे खूप इंटरलिंक्ड आहे. कारण कसं झालंय ना, ट्युबरक्लोसिस जसं आपण आता बोललो की ट्युबरक्लोसिस इज व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट ऑर्गॅनिझम. बरोबर. त्याच्याच सोबत एक ग्रुप ऑफ ड्रग आहे ज्याला आपण फ्लोरोक्विनोलोन म्हणतो. ठीक आहे, असं त्याची नाव आहे काही. पण तो ग्रुप ऑफ ड्रग फ्लोरोक्विनोलोन, तो एवढा भारी ग्रुप ऑफ ड्रग आहे ना, TBला तो म्हणजे मारून टाकतो. त्याच्या साईड इफेक्ट प्रोफाईल खूप कमी आहे. म्हणजे जसं मी सांगितलं, स्किन, डोळे, किडनी असं फार काही त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत नाही. त्याचा डोस अगदी बाकीच्या आजारांना आपण जेवढा वापरतो ना त्याच्या तोडीस तोड आहे. म्हणजे अगदी खूप हायर डोसमध्ये तो लागत नाही. आणि इतका छान ड्रग आपल्याकडे अवेलेबल होता मी होताच म्हणेन. कारण हा ग्रुप ऑफ ड्रग सगळ्यांना अवेलेबल होता वापरायला. सगळ्या आजारांमध्ये आपण त्याला वापरू शकत होतो. पण विथ टाइम UTI, निमोनिया ह्यासारख्या आजारांमध्ये आपण ह्या ग्रुप ऑफ ड्रगचा एवढा ओव्हर यूज केलाय की आता TBच्या अगेन्स्ट ते काम करत ते नाही, रेझिस्टन्स डेव्हलप झालाय आणि तो ग्रुप ऑफ ड्रग आपल्याला आता आपण यूज करू शकत नाही. सो दिस इज big impact that we are creating. So unnecessary use of antibiotics or unauthorized use of antibiotics is doing such big harm to us. पण मग हे खूप डेंजरस आहे मॅम, कारण असं जर होत राहिलं तर मग कधीच कुठला आजार आपला बराच होणार नाही. कारण प्रत्येक आता न्यूमोनिया, TB हे तर मेजर डिसीजेस आहेत. पण मग असं जर प्रत्येक ठिकाणी आपल्याला रेझिस्टन्समुळे जर अँटीबायोटिक्स वर्क करेना झाले तर मग पुढे काय? म्हणजे कधीच छोटासा आजार सुद्धा बरा होणार नाही. ऍक्च्युली असं नाहीये. बेसिकली ना, अँटीबायोटिक्स जेव्हा डेव्हलप झाले म्हणजे अगदी 1930च्या काळामध्ये जेव्हा अँटीबायोटिक्स डेव्हलप म्हणजे फर्स्ट अँटीबायोटिक जेव्हा पेनिसिलिन डेव्हलप झालं त्याच्यानंतर खूप अँटीबायोटिक्स डेव्हलप झाले, खूप क्लास ऑफ ड्रग्स आले, खूप क्लास ऑफ अँटीबायोटिक्स आले. पण लास्ट अँटीबायोटिक क्लास जो डेव्हलप झालाय तो साधारण कधीतरी 2010-15च्या दरम्यान झाला. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की गेले 10 वर्ष एकही नवीन क्लास नवीन आलेला नाही. पण रेझिस्टंटच्या बाबतीत तसं नाहीये. रेझिस्टन्स वाढतच चाललंय. सो द पॉइंट इज की आपल्याकडे रिझर्वायरला काहीच राहिलं नाही, पण जे होतं ते तर आपण वापरून बसतो. सो वन थिंग इज दॅट की आपल्याला खूप रिसर्चमध्ये हे पुटअप करायला लागेल. आपल्याला ऍक्टिव्हली ह्याच्या अगेन्स्ट फोकस करावं लागेल की वी नीड न्यू अँटीबायोटिक्स. असं आपण म्हणून चालणार नाही की AMR आहे तर वी कॅनॉट गेट डाऊन. म्हणजे एक बॅक्टेरिया जो एक सिंगल सेलचा बॅक्टेरिया एवढूसा तो मायक्रोस्कोप मध्ये तेवढा दिसतो, म्हणजे तो ऍक्च्युअली किती बारीक असेल. त्याच्यामध्ये एवढी क्षमता आहे की इट कॅन पुट डाऊन ह्युमन ब्रेन्स टू नॉट वर्किंग स्टेट. एवढा जर तो ऍक्टिव्ह असू शकतो तर वी हॅव टू बिकम डबल ऍक्टिव्ह. वी हॅव टू बी स्मार्ट इनफ. आपल्याला ह्या रिसर्चमध्ये खूप पैसे घालावे लागणार आहेत, खूप आपल्याला ह्याच्यामध्ये नवीन ड्रग्स बनवायला लागणार आहे आणि जे आहेत ते सुद्धा आपल्याला केअरफुली ट्रीट करावे लागणार. आता आमच्या मोस्टली आम्ही जेव्हा ह्या MDR ड्रग्सच्या पेशंटला आम्ही फेस करतो किंवा आम्हाला जेव्हा हे इंडोर भेटतात तेव्हा आमच्याकडे जेव्हा ह्यांचे रिपोर्ट्स येतात तेव्हा आम्ही काहीतरी परमिटेशन कॉम्बिनेशन करून आम्ही ह्याला ट्रीट करतो. तर आमच्या म्हणजे माझ्या पाहण्यात तरी मोस्ट ऑफ द टाइम्स पेशंट बरे होतात. असं मी खूप क्वचित पाहिले की
अगदीच AMRनी पेशंट Okay. मेला, असं होत नाही. दॅट इज बिकॉज देर आर न्यू ड्रग्स कमिंग अप. देर इज अ अच्छा. होप, देर इज अ रे ऑफ होप, देर इज Okay. सम सिल्वर लाइनिंग टू द क्लाउड, की Okay. काहीतरी सोल्युशन आहे. असं नाही की आपण होपलेस आहोत, पण त्याचा अर्थ असा नाही की जे नवीन येतंय त्याला पण आपण मिसयूज करून बरोबर. आपण रेझिस्टन्स डेव्हलप करायला. नाव ॲटलिस्ट वी शुड गेट रिस्पॉन्सिबल. पण मग मॅम हा अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स कमी कसा करायचा, त्याच्यावरती काय उपाय करायला पाहिजे? सो मी अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सबद्दल एक तर जनरल पॉप्युलेशनला एक ॲडवाईस देऊ इच्छिते की तुम्ही तुमच्या मनाने स्वतः उच्चारून मेडिकलमध्ये जाऊन अँटीबायोटिक घेणं बंद करा. ओके. दॅट इज द फर्स्ट थिंग यू शुड स्टॉप. आणि हे खूप खूप कॉमन आहे. असं बरोबर. आपण म्हणू नये की कोणीच असं म्हणू नये की हे मी कधी नाही, पाहिलेलं आपल्या नाही. इंडियामध्ये तर खूप सर्रास लोक common. जाऊन ओव्हर द काउंटर. कोविडमध्ये कितीतरी लोकांनी जाऊन हो, ॲझिथ्रोमायसिन बरोबर. घेतलेली आहे आणि ते खूप कॉमन प्रॅक्टिस आहे. हे सगळ्यात पहिलं तर बंद करायला पाहिजे. हे नॉट नेसेसरी आहे. खूप लोक असं म्हणतात की जुना मला एकदा मागे सेम आजार झालेला, आता माझ्याकडे ते प्रिस्क्रिप्शन आहे, मी तेच प्रिस्क्रिप्शन रिपीट करतो. ओके. नॉट नेसेसरी. तुम्हाला जाऊन डॉक्टरांना दाखवलं पाहिजे, तुम्ही त्यांचं ओपिनियन घेतलं पाहिजे. तुम्हाला पहिलं तर हे फाइंड आउट केलं पाहिजे की तुम्हाला अँटीबायोटिकची गरज आहे का की नाही. नाही आहे, बरोबर. जर आहे तर तेच चालणार आहे का नाही, तरच तुम्ही अँटीबायोटिक घ्यायला पाहिजे. आणि थर्डली की तुम्ही ॲक्टिव्हली क्वेश्चन केलं पाहिजे. म्हणजे मी जेव्हा पिडियाट्रिक डॉक्टर्सला भेटते किंवा मला पिडियाट्रिक जे डॉक्टर्स भेटतात त्यांचं एक खूप तक्रार असते की वी आर नॉट ट्रीटिंग बेबीज, वी आर हां. नॉट ट्रीटिंग पेशंट्स, वी आर ट्रीटिंग अँशियस पेरेंट्स. हो, म्हणजे ओके. पेरेंट्सच इतके अँशियस असतात की माझ्या बरोबर. बाळाला 7 दिवस झालं सर्दी हो. आहे, खोकला. अर्थात दॅट इज नॉर्मल. वी आर ट्रीटिंग अँशियस पेरेंट्स. पेरेंट्स डू गेट अँशियस आणि त्यांना फोर्सफुली ते अँटीबायोटिक्स प्रिस्क्राईब करायला लावतात की हो. सर तुम्ही अँटीबायोटिक नाही लिहिलं. मी तुम्हाला एकदम गंमत म्हणून सांगते ओके. की माय डॉटर शी वॉज अनवेल फॉर 7 to 10 days. ओके. ओके. आणि तेव्हा असा डेंगीचा काळ होता, म्हणजे 7 वगैरे चालू होती. तर आम्ही तिचे टेस्ट केले अँड आर पिडियाट्रिशियन वॉज सो कॉन्फिडंट की दिस इज व्हायरल. पण तरी आम्ही तिला दर 3 दिवसांनी वी यूज टू टेक हर टू पिडियाट्रिशियन. अँड माय हजबंड बीन अ कार्डिओलॉजिस्ट, त्यांनी असं सांगितलं सरांना की सर इनफ नाव, इट इज 10 days. आता प्लीज तुम्ही एक अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करा. ओके. तर यू वोंट बिलीव्ह, त्या पिडियाट्रिशियन सरांनी पेपर टिल्ट केला, पेन सरांच्या हातात दिला, सर प्लीज राईट विच अँटीबायोटिक व्हॉट डोस. सो दिस द स्टँड, ओके. म्हणजे इतका कठीण डिसिजन आहे लोकांना तो. त्यांची मुलं 2-3 दिवसापेक्षा जास्त वेळ आजारी नकोच आहे. नकोच आहे. सो दॅट इज नॉट फॉर कॉमन पॉप्युलेशन. अ डॉक्टर ऑल्सो गोज थ्रू सेम अँशियस स्टेप, बट वी हॅव टू समवेअर कंट्रोल आर इमोशन्स. आणि कुठेतरी आपण त्या पिडियाट्रिशियन्सवरती विश्वास ठेवूया. दे आर बरोबर. देअर टू ट्रीट आर बेबीज. म्हणजे आपण ते जर म्हणतात की अँटीबायोटिकची गरज नाही आहे, तर लेट्स ट्रस्ट देम ना, लेट्स ट्रस्ट इन द प्रोसेस. आणि पिडियाट्रिक ह्या ब्रांचचा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगते, म्हणजे फॉर प्रेक्षकांना पण आणि तुम्ही पण असं गुगल करा की बर्डन ऑफ AMR इन इंडिया, ओके. आणि गुगल करा आणि गुगल इमेजेसमध्ये जा. तुम्हाला जी इमेज येईल ना, ती इतकी म्हणजे हलवून टाकणारी इमेज आहे. तुमच्या काळजाला हात घालेल ती इमेज. त्या ओके. इमेजमध्ये डेटा आहे, ज्याच्यामध्ये लिहिले की 1 million न्यू बॉर्न डाय एव्हरी इयर. न्यू बापरे. बॉर्न म्हणजे काय की 28 दिवसापेक्षा कमीचं कमी, बाळ. ओके. हं? आता ही बाळं जी 10 lakh बेबीज जे मरतात त्याची वेगळी वेगळी कारणं आहेत. त्याच्यातले ऑलमोस्ट 2 lakh बेबीज डाय ऑफ AMR. ओके. तर तुम्ही सांगा, ज्या बाळाने श्वासही नीट घेतला नाही, ज्यांनी जग पाहिलं नाही, त्याला AMR कसा होऊ शकतो? समवेअर वी हॅव टू स्टार्ट थिंकिंग पॉझिटिव्हली. बरोबर. आपण कुठेतरी ह्या प्रॉब्लेमची ग्रॅव्हिटी समजून घेतली पाहिजे की इट इज अ बिग मॅग्निट्यूड ऑफ प्रॉब्लेम. हे वाया आपल्याला हवं तसं आपण अँटीबायोटिक वापरणं खूप अगदी बरोबर. कर्टेल केलं पाहिजे. आणि विथ द सिनारिओ, फायनान्शियल सिच्युएशन्स अँड थिंग्स ओव्हरऑल हॅपनिंग जिओ पॉलिटिकल, आपण आपल्या पेरेंट्सनी जसं केलं तसं आपण आपल्या बाळांना काही जहागिरी तर सोडून जाऊ शकत नाही. बरोबर. बेअर मिनिमम 4 अँटीबायोटिक सोडून जाऊ, पुढे त्यांच्या बरोबर. आयुष्यात ते कामाला येतील. आपण कुठेतरी खूप रिस्पॉन्सिबली ह्या गोष्टी घेणं गरजेचं आहे. ओके. मॅम, आम्ही असं ऐकलं होतं की वॅक्सिनमुळे AMR कमी करता येतो, हे खरं आहे का? येस. सो बेसिकली वॅक्सिन्स आर वॉट, की ते डिझीजेस प्रिव्हेंट करतात. आणि वॅक्सिन्स जे डिझीजेस प्रिव्हेंट करतात ते मोस्ट कॉमनली फॉर इन्फेक्शियस डिझीजेस असतात. म्हणजे जे संसर्गजन्य आजार आहे, की
पसरतो जो लगेच, त्याच्यासाठी मोस्ट कॉमनली वॅक्सिन्स आहेत. आता वॅक्सिन्स एवढे डेव्हलप झालेत की कॅन्सर अगेन्स्ट पण वॅक्सिन्स आहेत, की Okay. कॅन्सर पण प्रिव्हेंट करता येतो वॅक्सिनमुळे. पण मोस्ट कॉमनली ह्याचं टार्गेट वॉज इन्फेक्शियस डिझिजेस. आणि जर लहान मुलांमध्ये आता आपण बघितलं ती गोवर किंवा देवी असे आजार आजकाल पूर्वी आपल्याला असायचे. हां, बघायला बरोबर. पण मिळत नाही. वाय? बिकॉज ऑफ वॅक्सिन. सो अडल्ट लोकांमध्ये पण असे बरेचसे आजार आहेत की जे वॅक्सिन्समुळे प्रिव्हेंटेबल आहे. जर तुम्हाला ऍक्सेस असेल, जर तुमच्याकडे कोणी असं असेल की हु इज प्रोव्हाइडिंग अडल्ट वॅक्सिनेशन, तुम्ही पहिलं जाऊन एन्क्वायर करा, Okay. गेट वॅक्सिनेशन. कारण वॅक्सिनची कॉस्ट आज भले तुम्हाला जास्त वाटेल, पण उद्या जाऊन जेव्हा तुम्ही ऍडमिट व्हाल किंवा Okay. वेन यू विल फेस AMR, ह्याचे फायनान्शियल इम्प्लिकेशन्स विल बी 10 टाइम्स मोर देन वॉट टुडे द कॉस्ट ऑफ वॅक्सिन इज. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर टायफॉइड. आपल्याला असं वाटतं की टायफॉइड म्हणजे अगदीच ताप आला, हो, हो, बरोबर. अगदीच इतकंच साधं आहे, पण असं नाही राहिलेलं. टायफॉइड आज इंडियामध्ये अजून पण इतक्या वर्षानंतर पण इट इज एपिडेमिक इन इंडिया. जर आपण बाहेर कुठे खाल्लं तर आपल्याला टायफॉइड नक्की होऊ शकतो. जर आपल्या पाण्यातनं जर तो बॅक्टेरिया आपल्या पोटात गेला तर आपल्याला टायफॉइड नक्की होऊ शकतो. पण टायफॉइडच्या अगेन्स्टची जी औषधं आहेत ती पण इतकी रेझिस्टंट झाली आहेत की आता इतका सहज राहिलेला नाहीये टायफॉइड. टायफॉइडची अच्छा. एक गोळी तुम्ही 7 to 14 days घेतली की तुमचा टायफॉइड जुना बरा व्हायचा. आता आता होत असं नाही. नाही. आता IV घेऊन सुद्धा तुमचा टायफॉइड कुठेतरी तुम्ही कॅरियर राहता. सो इट इज बेटर टू वाय गो थ्रू सो मच ऑफ स्ट्रेस ना. Okay. इट इज बेटर टू गेट वॅक्सिनेटेड अँड आणि प्रिव्हेंट. मग मॅम आणखी एक असं आहे की लोकांना कळणार कसं की AMR होतोय किंवा मला रेझिस्टन्समुळे बरं वाटतं, हे कळणार कसं? सो एकदम सिम्पल आहे. जर सपोज तुम्हाला आता जे काही इन्फेक्शन आहे, जर तुम्हाला ट्रीट होत नाहीये नॉर्मली, तर यू आर डीलिंग समथिंग विथ रेझिस्टन्स. Okay. सम सॉर्ट ऑफ रेझिस्टन्स यू आर डीलिंग विथ. आम्ही इतके पेशंट बघतो, खूप क्वचित, म्हणजे मला तर इतका आनंद होतो असं जर रिपोर्ट दिसला की ज्याच्यामध्ये सगळे 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 ड्रग्स सेन्सिटिव्ह आहेत, असं तर खूप भारी वाटतं की असं वाटतं काहीतरी सोनंच सापडले, असं इतका आनंद होतो. पण तसं नाही, आजकाल खूप क्वचित आहे हे सगळं दिसतंय. असे रिपोर्ट्स बघायला मिळतात की ज्याच्यामध्ये एक पण अँटीबायोटिक सेन्सिटिव्ह राहत नाही, एक पण अँटीबायोटिक Okay. सेन्सिटिव्ह असत नाही. आणि त्याच्यामागे एक खूप मोठं कारण आहे की आज मॉडर्न मेडिसिन इतकं ॲडव्हान्स झालं आहे. वी आर मुव्हिंग टू रोबोटिक्स अँड टेक्नॉलॉजी अँड वॉट नॉट. ना सगळं आपल्याला ॲडव्हान्स इवन बरोबर. इन मॉडर्न मेडिसिन आहे. बट जर मॉडर्न मेडिसिन जितके ॲडव्हान्स झालं तितकंच ते एव्हिडन्स बेस्ड व्हायला लागलं. सो कुठेतरी आपण ह्या एव्हिडन्सचा विचार करायला पाहिजे वेन प्रिस्क्रायबिंग अँटीबायोटिक्स ॲज वेल. मला खरंच हे डॉक्टरांना सांगायचं आहे की जर तुमच्याकडे डॉक्युमेंटेड प्रूफ आहे, जर तुमच्याकडे एखादा रिपोर्ट आहे विच सेज की दिस ड्रग वॉज सेन्सिटिव्ह अँड दॅट इज वाय आय हॅव प्रिस्क्राईब, तरच तुम्ही ते अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करा. तुम्ही अच्छा. प्लीज स्वतःला 3 वेळा क्वेश्चन करा की वाय एम आय प्रिस्क्रायबिंग दिस अँटीबायोटिक. आणि कल्चर सेन्सिटिव्हिटी लोक न प्रिस्क्राईब, म्हणजे ही टेस्ट जी तुम्हाला ॲक्च्युली सांगते की कुठल्या अँटीबायोटिक काम करते, ती टेस्ट न करता लोक अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करतात. म्हणजे डॉक्टर्स लिहून देतात अँटीबायोटिक, बरोबर. कारण तशी गरज असते. पेशंट तेवढे अँक्शियस असते, त्यांना हवं असतं लगेच पाहिजे. की बरोबर. आता या प्रिस्क्रिप्शनमध्ये अँटीबायोटिक. पण तसं अँटीबायोटिक प्रिस्क्राईब होत नाही. वी वर्क Okay. ऑन एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन. आपल्याकडे एक एव्हिडन्स लागतो. जरी क्लिनिकली जर पेशंट डॉक्टरांना वाटलं की नाही माझं पेशंट आता अँटीबायोटिक नाही दिलं तर मरून जाईल किंवा ही विल डाय ऑर ही विल गो इन टू सम सिव्हिअरिटी, तरच त्यांनी अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करावं. किंवा त्यांच्याकडे काहीतरी डॉक्युमेंटेड एव्हिडन्स आहे की हे अँटीबायोटिक सेन्सिटिव्ह आहे म्हणून दिलं. अँड वी आर मुव्हिंग टू कॅशलेस अँड इन्शुरन्स अँड थिंग्स लाईक दॅट. की आता जर आपल्याकडे एव्हिडन्स नसेल तर आपल्याला हे प्रूव्ह करणं खूप अवघड होईल की हो. वाय डिड वी प्रिस्क्राईब अँटीबायोटिक, बरोबर. दिस अँटीबायोटिक. आणि ही जी नवीन अँटीबायोटिक्स मी म्हटलं की जी उपलब्ध आहे, दे आर नॉट चीप. एवढी स्वस्त नाही आहेत ती बरोबर. अँटीबायोटिक्स की आपण लिहून देऊन आणि त्यांनी ते मेडिकलमध्ये. बरोबर. दे कॉस्ट यू थाउजंड अँड थाउजंड्स ऑफ रुपीज. जर तुम्ही कॅशलेस अँड इन्शुरन्सला हे क्लेम पुटअप कराल ते डेफिनेटली आस्क यू क्वेश्चन्स की वाय सो मच. यू विल नीड टू हॅव अ डॉक्युमेंट टू प्रोड्यूस फॉर दॅट. त्याच्यामुळे इट शुड बी अ एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस. यू शुड हॅव अ कल्चर रिपोर्ट टू सपोर्ट युअर डिसिजन. आणखी एक प्रश्न असा आहे मॅम की भारतात आपल्या इंडियामध्ये अँटीबायोटिकचे आपण जे औषध घेतो त्याच्यावरती एक रेड लाईन असते. आणि हे AMR संदर्भात वाचताना आम्हाला असं कळलं की रेड लाईन कॅम्पेन, ती रेड लाईन त्याच्या संदर्भातच असते का की त्याचा आणखी काही मिनिंग आहे? नाही, रेड लाईन कॅम्पेन आता भारत सरकारने चालू केलं की दे विल पुट अप अ रेड लाईन ऑन ईच अँटीबायोटिक स्ट्रिप. ओके. सो जेव्हा तुम्ही अँटीबायोटिक देणार तेव्हा त्या म्हणजे गिव्हिंग
फार्मासिस्टला पण आणि जो रिसीव्ह करतोय त्याला पण हे कळायला पाहिजे की दिस शुड बी गिव्हन ओनली विथ अ प्रॉपर प्रिस्क्रिप्शन. अ व्हॅलिड प्रिस्क्रिप्शन इज नीडेड. आणि हे कुठेतरी ना खूप आधी व्हायला पाहिजे होतं. हे ह्याला करायला खूप उशीर झालाय आणि आता हे इतकं रॅम्पंट झालंय. हे कितपत इम्प्लिमेंट होईल ह्याच्यावर पण शंका आहे. तुम्हाला माहितीये का, जर सपोज MTP जे आपण मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणतो, जर आपल्याला गर्भाशय खाली करायचा असेल तर त्याच्यासाठी गोळ्या मिळतात. तर आधी असं होतं की गोळ्या त्या मेडिकलमध्ये मिळायच्या. पण रिसेंट टाइम्समध्ये तो लॉ इतका स्ट्रिक्ट झाला, इतका स्ट्रिक्ट की जर तुमच्याकडे MBBS गायनेकोलॉजिस्टच्या रजिस्ट्रेशन नंबर सहित सही शिक्का त्या प्रिस्क्रिप्शनवर नसेल तर तुम्ही ते गोळ्या मेडिकलमध्ये घेऊच शकत नाही. आणि त्याच्यामुळे त्याचा खूप फायदाही झाला. पीपल म्हणजे त्याचे जे होणारे कॉम्प्लिकेशन्स होते ते कुठेतरी आपल्याला टाळता आले आणि आज एव्हरीथिंग इज इन कंट्रोल. वी कॅनॉट सी सो मेनी पीपल डाईंग, मॅटमॉट्स होत नाही आहेत बिकॉज वी हॅव इम्प्लिमेंटेड सच स्ट्रिक्ट लॉज. तर तसं काहीतरी आता गरजेचं आहे आणि रेड लाईन कॅम्पेन इज वन ऑफ दॅट काइंड. आणि एक म्हणजे ह्या AMRच्या साठी खूप काम म्हणजे सरकारने आधी पण केलं होतं. ह्याच्या आधी पण त्यांनी खूप कॅम्पेन्स केले पण ते कुठेतरी इम्प्लिमेंट नाही झाले. कुठेतरी ते ग्रासरूट लेवल पर्यंत पोहोचले नाही. आणि त्याचं कारण परत तेच आहे की आपला इंडिया मोस्ट ऑफ द टाइम्स रुरल रिमोट एरियाजमध्ये जर वसला असेल तर जिथे डॉक्टरच मिळणं इतकं कठीण आहे तर तिथे तुम्ही अँटीबायोटिक वरती बंदी घालून कसं चालणार आहे. बरोबर. ओके. मग मॅम आता समजा एखादा पेशंट किंवा आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि ते जर अँटीबायोटिक देणार असतील तर त्यांना असे कुठले 3 क्वेश्चन्स त्यांना विचारायला हवेत अँटीबायोटिक संदर्भातले, असं तुम्ही काही सांगू शकता की हे 3 पॉईंट तुम्ही विचारलेच पाहिजे तुमच्या डॉक्टरांना? विचारले पाहिजे बेसिकली. म्हणजे तुम्हाला जर अँटीबायोटिकची गरज आहे तर त्याचं डॉक्युमेंटेड एव्हिडन्स किंवा क्लिनिकल एव्हिडन्स पाहिजे की येस सो अँड सो त्याच्यामुळे ते अँटीबायोटिक्स प्रिस्क्राईब केलेले आहेत. ॲक्च्युली डॉक्टर्स क्लिनिकल अक्युमेंट सोडून जर त्यांचं बघितलं तर ते योग्य वेळीच अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करतात. आय हॅव हार्डली सीन अँटीबायोटिक्स बीन प्रिस्क्राईब्ड हे बाय डॉक्टर्स. पण देर आर सम रिमोट एरियाज जिथे ॲक्च्युली ते प्रिस्क्राईब केले जातात. तर त्या पेशंटनी ते विचारलं पाहिजे की हे गरजेचं आहे का, ह्याची मला गरज आहे का, कॅन आय डू विदाउट अँटीबायोटिक्स, येस ऑर नो. आणि ह्याच्याने खूप काही साईड इफेक्ट्स होतील का, किंवा ह्याच्यावर तुम्हाला काय काळजी घेतली पाहिजे, किंवा मी हा कोर्स कितपत म्हणजे आता मला बरं वाटलं तर मी हे बंद केलंय, चालेल का, हे सगळ्या गोष्टी त्यांनी विचारूनच घेतल्या पाहिजेत. आणि AMR ला जर तुम्हाला टॅकल करायचं असेल तर एकदम सोपी डेफिनेशन आहे. राईट डोस, राईट टाइम, राईट ड्युरेशन. तुमचा तो अँटीबायोटिक पण करेक्ट पाहिजे, तो अप्रोप्रिएट डोस मध्येच पाहिजे. तुम्ही त्या ड्युरेशन पुरता तो घेतलाच पाहिजे. जस्ट बिकॉज यू फील की यू आर बेटर डज नॉट मीन द बॅक्टेरिया इज किल्ड. तुमचं एम आहे त्या बॅक्टेरियाला मारणं, तो त्या डोस अँड ड्युरेशन शिवाय होणार नाही. आणि जर तुम्ही राईट ड्रग दिला नाही तर कधीच होणार नाही. सो राईट ड्रग, राईट बग अँड राईट ड्युरेशन, राईट डोस इज द थीम फॉर AMR. म्हणजे त्याच्या बेसिसवरच AMR फाईट करू शकतो आपण. ओके मॅम, WHO जे आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, हे या AMRला अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सला सायलेंट पॅन्डेमिक असं म्हणतंय आणि सतत त्याची ते ॲडव्हर्टाईज करतात किंवा ते अवेअरनेस दाखवतात. तर हा एवढा गंभीर विषय आहे का? एवढी ही सिरियस कंडिशन आहे का? येस, हो. म्हणजे ही खूपच गंभीर विषय आहे हा. ॲक्च्युली आपण जेव्हा कोविडची बॅटल करत होतो तेव्हा 2020 मध्ये WHO हे डिक्लेअर केलं होतं की वी आर फेसिंग अ ग्लोबल एमर्जन्सी. आणि त्या ग्लोबल एमर्जन्सीचं नाव AMR त्यांनी असं दिलं होतं. AMR अ ग्लोबल एमर्जन्सी असं त्यांची त्या वर्षीची थीम पण होती. आता 2020 नंतर त्यांनी काय केलं की सगळ्या देशांमध्ये AMR सर्व्हिलन्स सेंटर्स उभे केले. तर हे त्याच्यासाठी त्यांनी कशासाठी केले की त्यांना डेटा हवा होता बेसिकली. कितपत हा प्रॉब्लेम आहे, किती रूटेड आहे हे त्यांना बघायचं होतं, म्हणून तो त्यांनी डेटा मागवला. 2022 मध्ये त्यांनी ते डेटा अनालाइज केला आणि 2023 मार्चच्या त्यांच्या मीटिंगमध्ये हा पब्लिश केला. आता WHO AMR 2023 असं जरी तुम्ही गुगलमध्ये टाईप केलं तर PDF रिपोर्ट तुम्हाला येतोय, तुम्ही पण वाचू शकता. त्या डेटामध्ये त्यांनी आत्ताच्या फिगर्सनुसार काय इम्प्लिकेशन्स आहेत येणाऱ्या काळामध्ये ते त्यांनी पुटअप केले. मी आता तुम्हाला फक्त फिगर्स सांगते की 10 मिलियन म्हणजे 100 लाख लोक विल डाय ऑफ AMR इन 2050. बापरे, असं त्यांचं इम्प्लिकेशन. आता जर कोणाला ह्या फिगरचं सिरियसनेस कळत नसेल तर मी फक्त तुम्हाला सांगते, फॉर कोविड 33 लाख पीपल डाईड. सो ऑलमोस्ट 3 times द डेथ ऑफ कोविड. यू विल सी
बिकॉज ऑफ AMR इन 2050. येणाऱ्या 25 वर्षात. 25 वर्षात. इफ वी डोंट स्टार्ट वर्किंग ऑन इट राईट नाव. AMRचं कसं झालंय माहिती का, AMR सगळीकडे. AMR एक 5-6 वर्षाखाली वॉज नॉकिंग आर डोर्स, बट वी डिड नॉट एक्नॉलेज इट. आता इट हॅज एंटर आर हाऊस. आता सुद्धा जर आपण ॲड्रेस नाही केलं त्याला, तर इट इज गोइंग टू बी अ बिग प्रॉब्लेम. अच्छा. आता हे झालं जागतिक स्तरावरती. इंडियाची गोष्ट सांगायची झाली तर इंडियामध्ये एक डॉक्टर रंगारेड्डी बुरी नावाचे डॉक्टर आहेत. ओके. त्यांनी एक डेटा म्हणजे एक स्टडी केला त्यांनी, आणि तो स्टडी रिसेंटली लॅन्सेटमध्ये पब्लिश झालेला आहे. त्या स्टडीनुसार म्हणजे हा स्टडी खूप साऱ्या देशांमध्ये झाला पॅरलली, इंडियामध्ये, US, नेदरलँड्स, इटली, Okay. सगळीकडे हा स्टडी झाला. तर त्या स्टडीमध्ये असं दिसून आलं की ERCP नावाची एक प्रोसिजर आहे. ERCP म्हणजे काय की एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलॅन्जो पॅनक्रिओटोग्राफी. आता ही अच्छा. एक एंडोस्कोपिक प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये एंडोस्कोप आत घातला जातो. पोटाचे जे आजार, लिव्हरचे जे आजार लोकांना असतात त्या लोकांमध्ये ही टेस्ट केली जाते. तर तुम्ही OPD बेसिसवर जर जाणार तर तुम्हाला ही टेस्ट करायला लावतात, आणि ह्या लोकांना स्क्रीन केलं त्यांनी. जे पण ERCP अंडरगोईंग लोक होती, प्री प्रोसिजर स्क्रीनिंग त्याला म्हटलं. आणि स्क्रीन कशासाठी केलं, तर त्यांनी ह्यांना स्क्रीन केलं की ह्यांच्यामध्ये रिसाइडिंग बॅक्टेरियाचं किती रेझिस्टन्स. ओके. तर 83%, म्हणजे 100 83% वर ESBL अँड 23.9 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 25% बरोबर. वर कार्बापेनेमेस प्रोड्यूसर. आता मी हे जनरल पॉप्युलेशनसाठी मी हे फोडून सांगते की जसं आपण मगाशी म्हटलं की UTI आणि ह्या केसमध्ये फर्स्ट लाईन ड्रग्स काम करत नाही. ते 83% पेशंटमध्ये ESBL आहे, म्हणजे 83% लोकांमध्ये फर्स्ट लाईन ड्रग कामच नाही करणार. अच्छा. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की 100 फक्त 15 लोक आहे. जसं मी मगाशी म्हटलं की खूप सेन्सिटिव्ह रिपोर्ट आला की बरोबर. आम्हाला आनंद होतो. दोज आर ओनली 50. आता चला 83 ह्या लोकांनी करायचं काय, तर ह्यांच्यासाठी सेकंड ऑप्शन अवेलेबल आहे, नाही असं नाही. पण त्यात पण 25 लोकांना सेकंड ऑप्शन पण रेझिस्टंट नाही. आढळला. ओके. सो दे हॅव टू गो टू समवेअर विच इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. एकतर खूप अनअवेलेबल ड्रग्ज आहेत किंवा ट्रीटमेंट नाही आहे. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी अँटीबायोटिक डिपेंडेंट नाही आहेत. जेव्हा आपण हम्म. हे CRE किंवा ESBL ह्या गोष्टी आपण AMRच्या रिलेटेड आपण ह्या गोष्टी बोलतो, ह्या अँटीबायोटिक्सशी रिलेटेड नाही आहेत. ते अँटीबायोटिक जे रिझर्वायर आपल्याकडे आहे ते त्या ऑर्गनवरती पण काम करायला पाहिजे, ते त्या डोसमध्ये गेलं पण पाहिजे. तुमच्या बरोबर. शरीराची ती परिस्थिती पण पाहिजे की ते टॉलरेट करायला. एकदम एल्डरली पेशंट आहे, त्याचे किडनी फंक्शन्स व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एवढा हेवी डोस ड्रग देणार, किंवा लहान बाळ आहे, जस्टच न्यू बॉर्न आहे, त्याच्यामध्ये बरोबर. तुम्ही एवढ्या हाय डोसमध्ये एवढं अँटीबायोटिक देणार. सो असं काहीच नाही आहे की इट इज नॉट अ सिरियस प्रॉब्लेम. इट Okay. इज अ सायलेंट पॅन्डेमिक. इट इज नॉकिंग युअर डोस, बट यू Okay. आर नॉट एक्नॉलेजिंग इट. तुम्हाला कळतच नाही की ॲक्च्युली इट हॅज एंटर्ड युअर हाऊस, बट यू आर स्टील नॉट एक्नॉलेजिंग इट. मॅम, तुम्ही जसं सांगितलं आता की डॉक्टरनी सुद्धा टेस्ट केल्यानंतरच अँटीबायोटिक्स लिहून द्यायला हवेत, किंवा ते स्ट्रिक्टली त्यांनी ते फॉलो केलं पाहिजे. तर डॉक्टर्सना जर तुम्ही एखादा ॲडवाइस द्यायचा झाला तर तुम्ही काय द्याल? सो कसं आहे ना, मला डॉक्टर्सला अशी ॲडवाइस द्यायची की जसं मी सांगितलं की एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन प्रॅक्टिस करत असल्यामुळे इफ यू आर प्रिस्क्रायबिंग अँटीबायोटिक इट हॅज टू हॅव अ एव्हिडन्स. भले मग प्रत्येक वेळी कल्चर नसेल, जर तुमच्याकडे पेशंट एकदम सिरियस आला आणि तुमच्याकडे वेळ नाही आहे तेवढा, तर तुम्ही बेअर मिनिमम बायोमार्कर्स काहीतरी दुसरी टेस्ट करा की ज्याच्याने Okay. तुम्हाला एक डॉक्युमेंटेड एव्हिडन्स मिळेल की अँटीबायोटिक स्टार्ट करायचं आहे. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तिथे होतो ना की जेव्हा डॉक्टर्स कल्चर सेन्सिटिव्हिटीची टेस्ट पाठवतात, प्रॉब्लेम तिथून चालू होतो. जेव्हा तुम्ही कल्चर सेन्सिटिव्हिटीची टेस्ट पाठवता आणि जर सपोज तुम्ही एखाद्या अशा लॅबकडे पाठवताय जिथे ती स्पेशालिटीज अवेलेबल नाही आहे, अच्छा. जिथे तो स्पेशलिस्ट डॉक्टर आहेच नाही अवेलेबल. ओके. फॉर एक्झाम्पल जसं आपण मायक्रोबायोलॉजीबद्दल बोलतोय, तर मायक्रोबायोलॉजिस्ट आहेच नाही तिथे Okay. अवेलेबल जे रिपोर्ट करायला. तर देन टेस्ट मेक्स नो सेन्स. माझ्याकडे असे म्हणजे खूप सारे डिमांड्स येतात की नाही ह्या रिपोर्टमध्ये 30 अँटीबायोटिक्स होते, तुमच्या रिपोर्टमध्ये 5 अँटीबायोटिक्स आहे, तुमच्याकडे ह्या अमुक लॅब 50 अँटीबायोटिक्स देते. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की 50, 100, 150, 100 तेवढे अँटीबायोटिक्स लागतात का हो ट्रीटमेंटला? बरोबर. अगदीच नाही. सो तुम्ही डिमांड काय करा की तुम्ही
जे सेन्सिटिव्ह किंवा जे उपयोग पडणारे अँटीबायोटिक, जे ऍक्च्युली मला यूज करता येतील असे अँटीबायोटिक्स द्या. भले ते 2 असू दे, 3 असू दे, 4 असू दे, 5 असू दे, जेवढे Okay. यूज करायचे तेवढेच अँटीबायोटिक्स द्या. हम्म. त्या कुठल्या डोसमध्ये द्यायचे. जर माझ्या पेशंटला निमोनिया झाला तर ते हे अँटीबायोटिक ह्या डोसमध्ये दिल्यावरती त्या निमोनियाचा पेशंट बरा होणार आहे का, हे त्यांच्याकडनं लिहून मागा. हा कम्प्लीट रिपोर्ट राहील. हे दिस इज युअर राईट अँड यू शुड आस्क फॉर इट. मला हे डॉक्टर्सला सांगायचे की स्टॉप सेंडिंग टू labs, stop sending this test to labs wherein you will get a half information. तुम्हालाच अर्धी इन्फॉर्मेशन मिळाल्यावरती तुम्ही कसं काय बरोबर ट्रीट करू शकता, है ना. आणि टू आयडेंटिफाय दिस लॅब्स फॉर, म्हणजे जर जनरल पॉप्युलेशनला ह्या लॅब्स जर तुमच्यावर कधी वेळ आली की Okay. ही लॅब कशी आयडेंटिफाय करायची, तर मेक शुअर की NABL accredited लॅब असली पाहिजे. जर अच्छा. तुम्ही एखादी तुमची टेस्ट एखाद्या NABL accredited लॅबला देता तर तुम्ही मेक शुअर करता की कुठली तरी रेग्युलेटरी बॉडी त्याच्यावरती नजर ठेवू नये. अच्छा. NABL accredited म्हणजे काय की भारत सरकारने नेमून दिलेली एक NABL accredited कंपनी आहे, एक कंपनी आहे जी एक्रिडेशन्स प्रोव्हाइड करते लॅबला. जर एखाद्या लॅबला ते एक्रिडेशन मिळालं तर त्या लॅबला बंधनकारक असतं की एक डॉक्टर ठेवणं, एक जो काही तो रिपोर्ट काढतो त्याच्या खाली त्या डॉक्टरची सही असणं, त्याची बरोबर. डिग्री असणं, हे सगळं बंधनकारक होतं. काही गोष्टी अनसेड टेकन केअर होतात जेव्हा तुम्ही स्वतःचा सॅम्पल NABL accredited लॅबला देते. आणि एक सिम्पल एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला ह्याचे इम्प्लिकेशन्स. आता आपण असं कन्सिडर करूया की एखाद्या पेशंटचं अमुक ब्लडची टेस्ट म्हणा, Okay. हिमोग्लोबिन किंवा काही शुगर किंवा एनिथिंग, है ना, जर चुकलं, हम्म. जर चुकीचा रिपोर्ट जनरेट झाला तर त्याचे इम्प्लिकेशन्स कोणाला भोगायला लागणार आहेत? त्या पेशंटला पेशंटला, आणि बरोबर. डॉक्टरला, बरोबर. हो ना. पण अँटीबायोटिक किंवा कल्चर सेन्सिटिव्हिटीच्या रिपोर्टचं तसं नाहीये. कल्चर सेन्सिटिव्हिटीचा रिपोर्ट जर चुकीचा गेला किंवा जे अँटीबायोटिक सेन्सिटिव्ह आहेत ते रेझिस्टंट जर सेन्सिटिव्ह गेले, काही गल्लत झाली तर त्याचा परिणाम त्या पेशंटवर होणार आहे हे खरंच. बरोबर. पण त्यासोबत तो पेशंट तुमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, तुमच्या हॉस्पिटल फ्लोअरला ते अफेक्ट करणार. बरोबर. तुमचा स्टाफ जो त्या पेशंटची काळजी घेतो त्याच्यामध्ये ते MDR बग्स जाणार. साधारण एका रिपोर्टचा इम्पॅक्ट तुमच्या जवळपास कम्युनिटीवरती पडतोय. मग हे डिसिजन किती क्रुशियल आहे की तुम्ही जिकडे रिपोर्ट पाठवताय त्याच्यावरची जी सही किंवा त्याच्यावरती जे अँटीबायोटिक त्याच्या नंबर्सपेक्षा त्या रिपोर्टमध्ये जो कंटेंट आहे तो तुमच्या किती उपयोगाचा आहे हे तपासून बघणं कुठेतरी फार गरजेचं आहे. गरजेचं आणि आपण असं म्हणतो की आपण म्हणजे हेल्थ हबमध्ये राहतो, मेडिकल हबमध्ये आपण राहतो, पण इतकी ॲडव्हान्स सगळी टेक्नॉलॉजी झाली असताना आपल्याकडे रोबोटिक सर्जरीज आहेत, सगळं बरोबर. आपल्याकडे ॲडव्हान्स आहे, सुपर स्पेशालिटीच्या सगळ्या ब्रांचेस आहे. बट अगदीच म्हणजे मायक्रोबायोलॉजीशी रिलेटेड ऑटोमेशन जे आपण आज सगळं जगभर वापरतात त्या सिस्टम्स इथे कुठेही नाही. आणि अच्छा. जरी एखादं हॉस्पिटल ते म्हणजे इट इज नॉट अबाउट कॉस्ट ऑलवेज, काही ते पैशाचाच प्रश्न नाही. कोणी जर ते प्रोक्युअर जरी केलं तरी सुद्धा त्याचं इंटरप्रिटेशन जमायला पाहिजे आणि दॅट ओनली हॅपन्स वेन यू हॅव अ मायक्रोबायोलॉजिस्ट ॲट हँड. Okay. त्याच्यामुळे जर तुम्ही एखादा पेशंट क्रिटिकल ट्रीट करताय किंवा यू आर डीलिंग विथ MDR बग, इट इज ऑलवेज गुड टू हॅव हेल्प फ्रॉम द क्वालिफाईड पर्सन. सो अच्छा. see to it that you send your samples to a NABL, bare minimum a NABL accredited lab, and if at all a culture sensitivity, you ask that lab that I need opinion of that microbiologist. He or she should write down की हे अँटीबायोटिक चालतील, हे ह्या डोसमध्ये घ्या, इतक्या दिवस घ्या, ह्याच्यात घालून घ्या, सलाईनमध्ये नाही चालणार. कारण दिस इज व्हॉट मेक्स अ कम्प्लीट रिपोर्ट. जसं आपण म्हटलं की AMRला टॅकल करायला आपल्याला काय पाहिजे? राईट ड्रग, राईट बगच्या अगेन्स्ट, राईट डोज अँड राईट ड्युरेशनमध्ये. इफ वी आर क्लबिंग इट ऑल टुगेदर देन व्हॉट एल्स डू वी रिक्वायर? We should stop demanding for unnecessary things and we should start asking right kind of questions to, if we are, आपल्याला कोणी सर्व्हिस प्रोव्हाइड करते तर त्याला हे प्रश्न विचारणं आपला अधिकार आहे. आपण त्याला विचारलं पाहिजे की बाबा हे एवढे 100 अँटीबायोटिक दिलाय, ह्याच्यानंतर जरी समजा इफ माय पेशंट फेल्स टू हील, म्हणजे माझा पेशंट बरा नाही झाला, डू यू टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी? वी शुड स्टार्ट आस्किंग बिकॉज समवेअर विथ लॉज अँड रूल्स अँड रेग्युलेशन्स कमिंग अप कधीतरी आपल्याला ह्या प्रश्नांना उत्तर द्यायला लागू शकतं पुढच्या काळात जर हे सिरियस इश्यूज आणि रेग्युलेशन झाले. तर इट इज बेटर नाव ओनली वी गेट इन टू प्रॅक्टिस. ओके मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि वेळ दिलात आणि आम्हाला AMR बद्दल, अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स बद्दल इतकी चांगली, अगदी प्रत्येकाला उपयोगी पडेल अशी इन्फॉर्मेशन सांगितलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर हॅव्हिंग अस. थँक्यू सो मच हा एपिसोड पूर्ण पाहिल्याबद्दल.
डॉक्टर सीमा गायकवाड भोरे यांनी AMR म्हणजे अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सबद्दल दिलेली ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.